पार्ट्या झोरट्या दारू पैसा ह्याच्या मागे न लागता मतदाना लोकांनी लोकशाहीप्रमाणे खुल्या मनानं आपल्या मनातला जो उमेदवार असेल त्याला मतदान करावं अशी मी जाहीर विनंती करतो. आपण फिट असेल तर सर्व फिट आहे. संपत्तीच्या अगोदर आरोग्य. तर इथं आणखी जर योगदान दिलं तर नवी पिढी देशाला जी चांगली गरजेची ती नक्कीच निर्माण होईल. साधारणतः वॉर्डमध्ये भरपूर विकास झालेला आहे. तसा आता आमच्या वॉर्डमध्ये आम्ही पाहिलेलं आहे 3 नंबर वॉर्डमध्ये सगळीकडे रस्ते वगैरे कॉन्क्रीटीकरण झालेलं आहे. लाईट पण सगळीकडे बरेच लागलेले आहेत. त्या भागात चांगली कामं झालेली आहेत. पहिल्यांदा निवडून आल्यापासून मी लोकांना सांगतो की तुमच्या पैशातनं तुमची कामं आहेत, जनतेच्या पैशातनं जनतेची कामं आहेत. म्हणून कधीही दोन्ही टर्ममध्ये एकही कामात 1 रुपयाचाही भ्रष्टाचार केला नाही. गाडे सरांचं काम काही अंशी समाधानकारक आहे. आता त्यांना नव्याने ते इच्छुक आहेत, त्यांना शुभेच्छा. आता सध्या डांबरीकरण झालेले रोडचे सगळे आणि पाण्याचा मोठा प्रश्न होता आमच्याकडे प्रलंबित बऱ्याच वर्षांपासूनचा, तो पण आता निघालेला आहे. त्यामुळे आता बऱ्यापैकी सुधारणा झालेली आहे गावामध्ये. विकास प्रभागाचा झालाय म्हणजे, पण हेच म्हणजे घाणीचा प्रश्न, घंटागाडीमध्ये येत नव्हती, आता ती रेग्युलर यायला लागली. आणि योगीराज दादा जसं ह्या म्हणतात की म्हणजे एक फोन केला की ते येतात आमच्याकडं, आमच्या समस्या जाणून घेतात. 15 जानेवारीला महानगरपालिकेचं मतदान होणार आहे आणि खऱ्या अर्थानं आता सर्वच जे इच्छुक असतील, जे माजी नगरसेवक असतील, सगळे कामाला लागलेले आहेत. मात्र नगरमध्ये काय चर्चा सुरू आहे, प्रभागाचा विकास झालाय का, कुठल्या अडीअडचणी आहेत आणि कुठल्या मुद्द्यांवरती ही महानगरपालिका गाजणार आहे, या सगळ्या गोष्टींसोबत मी सध्या आलेली आहे नगरमधील जॉगिंग ट्रॅक इथे. आणि जॉगिंग ट्रॅक म्हटल्यानंतर खऱ्या अर्थानं मॉर्निंग ही गुड मॉर्निंग असते आणि याच मॉर्निंगला आपल्याला अजून थोडंसं ही थंडी घालवण्यासाठी राजकारणाच्या गरमागरम गप्पा मारायच्या आहेत. सर, इलेक्शन आता जाहीर झालेलं आहे, काय प्रभागाचा विकास झालेला आहे, प्रभागात काय चर्चा आहे आणि काय वाटतंय आता? नाही, आता कालच इलेक्शन जाहीर झालेलं आहे, त्यामुळं सगळीकडेच चर्चा चांगल्याच रंगलेल्या आहेत. पहा, अजून कोणाचं फिक्स झालं नाही पहा, म्हणजे कोणाला अजून तिकीट मिळाले नाही मिळाले, त्याच्यामुळे चर्चा इथं अजून भरपूर चालू आहेत. आणि विकासाचं म्हटलंच तर साधारणतः वॉर्डमध्ये भरपूर विकास झालेला आहे. तसा आता आमच्या वॉर्डमध्ये आम्ही पाहिलेलं आहे 3 नंबर वॉर्डमध्ये सगळीकडे रस्ते वगैरे कॉन्क्रीटीकरण झालेलं आहे. लाईट पण सगळीकडे बरेच लागलेले आहेत आणि चांगला विकास झालेला त्या मानाने. त्यामुळे आणि कालच आपण पाहिलं तर आमच्या प्रोफेसर कॉलनीमध्ये उद्घाटन पण झालेले पहा. संभाजी महाराज यांचं स्मारक म्हणजे पुतळ्याचंच उद्घाटन झालेलं आहे आणि त्याच्यामुळे विकास त्यामुळे बऱ्यापैकी झालेला आहे, छानपैकी. सर, तुमच्या प्रभागात कोण नगरसेवक होते आणि काय काय कामं मार्गी लागली असं तुम्हाला वाटतंय? आमच्या प्रभागामध्ये सर्वांनी म्हणजे भरपूर कामं केले आहेत. तसं काही नाही, रोड पण छान केलेले आहेत, लाईटिंग वगैरे, पाण्याची पण. आणि ज्यावेळेस आम्हाला समजा काही प्रॉब्लेम यायचे त्यावेळेस सगळे नगरसेवक आम्हाला धावून यायचे पहा, फोन केला की लगेच सांगायचे असंच. आमची जॉगिंग ट्रॅकला सुद्धा भरपूर त्यांनी मदत केलेली आणि अजून पण करतात पण. सर, काय सांगाल की आता इलेक्शन जाहीर झालेलं आहे, प्रभागाचा विकास झाला आहे का, किंवा कुठल्या मुद्द्यांवरती ही महानगरपालिका गाजू शकते? मी रमेश देवकळे, माझा प्रभाग 4 मध्ये असतो. मी सुरभी हॉस्पिटल आहे तिथून येतोय, दररोज येतो पायी पायी. त्या ठिकाणी आम्हाला निवडून दिल्यानंतर नगरसेवक आमच्याकडे कधी फिरकलेलाच नाही, कधी आलाच नाही. कोण नगरसेवक तोच माहीत नाही आमच्याकडे. आम्हाला अजून पण वेळेवर पाणी मिळत नाही. दर 4 दिवसा 8 दिवसा महानगरपालिकेला आयुक्ताला फोन करावा लागतो, मग आयुक्त खालच्या सबऑर्डिनेटला फोन करतायत. मग ते कुठंतरी आमच्या शेजारला तर गेले वर्षभरपासून तो टँकरने पाणी घेतोय. आणि माझ्याकडे मी मागचं थोडं भांडण केलं म्हणून कालपासून मागच्या 10-12 दिवसांपासून थोडंसं पाणी यायला लागलं आहे अधिकाऱ्याशी. पण ते अधिकारी पण त्यांचे खालचे जे लोक आहेत ना, कर्मचारी अधिकारी, ते पण नीट वाकडे काम करत नाही. आणि मध्यंतरी बऱ्याच दिवसापासून पदावर कोण नसल्यामुळं त्यांना कोणाला झाक पण नाही राहिलेलं. आता इथल्या मतदाराच्या ज्या समस्या आहेत त्याला वाचा फुटलेली आहे, लोक समोर येऊन सांगतात. सर, आता इलेक्शन जाहीर झालंय, कुठल्या प्रभागात आहात, विकास झालाय का, काय सांगाल? प्रभाग क्रमांक 3 मध्ये राहतो, पण मी प्रथमतः नगरकर. या लोकशाहीमध्ये आजच्या या महानगरपालिकेचे इलेक्शनचं मी प्रथम स्वागत करतो. आणि येणाऱ्या इलेक्शनमध्ये सर्व लोकशाहीप्रमाणे लोकांनी मतदान करावे, भरभरून मतदान करावे. दिसलेल्या बॅनर बोर्ड पार्ट्या झोरट्या दारू पैसा ह्याच्या मागे न लागता मतदाना लोकांनी लोकशाहीप्रमाणे खुल्या मनानं आपल्या मनातला जो उमेदवार असेल त्याला मतदान करावं अशी मी जाहीर विनंती करतो.
त्याचबरोबर झालेल्या नगरसेवकांनी सर्वांनी भरभरून नगरमध्ये काम केलं, त्यामुळे आज नगरीचं नगर झालं, एवढं मी सांगू इच्छितो. प्रभागाचा विकास झालेला आहे का आणि काय वाटतंय येत्या इलेक्शन हे कुठल्या मुद्द्यांवरती गाजू शकते? अहमदनगर हे शहर आता सध्या अहिल्यानगर नाव पडलेलं आहे नवीन. तर अहिल्यानगर शहर हे पूर्वीपासून खड्ड्यांचं गाव म्हणून ओळखलं जात होतं, परंतु दिवसेंदिवस रस्त्यांची कामं मोठ्या प्रमाणात होत आहे. सर्व वार्डमध्ये सिमेंटचे रस्ते म्हणता येईल, वेगवेगळे म्हणजे खड्डे भराव चालू आहे. आणि अहिल्यानगर जे शहराचं नाव जे बदनाम झालेलं आहे की सगळीकडे खड्ड्यांचं शहर आहे, म्हणून हे नाव पुसलं जावं. प्रभागातले प्रश्न सुटलेले आहेत का? माजी नगरसेवक वगैरे कोण? मी प्रभाग क्रमांक 1 मध्ये राहत आहे. भिस्तवग महालच्या अलीकडे एक तलाठी ऑफिस आहे, त्या ठिकाणी डीपी रोड चालू आहे. तर त्या ठिकाणी सिमेंटचा रुंद रोड झालेला आहे, थोडं अजून काम बाकी आहे. म्हणजे तलाठी ऑफिस ते राजनंदिनी हॉटेल हा असा मोठा रोडचं काम चालू आहे, अजून थोडं बाकी आहे, अजून लवकरच होईल अशी अपेक्षा आहे. आणि त्याचप्रमाणे हुंडेकरी लॉन जे आहे नगर मनमाड रोडवर, त्या रोडला हा रोड लवकरच होणार आहे, मंजुरी मिळालेली आहे असं म्हटलं जातं. तर लवकरात लवकर हे सर्व रोड कनेक्ट होतील आणि सर्व नागरिकांची जी इच्छा आकांक्षा होती रोड कनेक्टेड वगैरे ही लवकरच पूर्ण होईल. आणि अतिशय अभिमानाचं असं मला क्षण वाटतो की आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये सगळीकडे रोडचं कनेक्टिव्हिटी वाढत आहे, सिमेंटचे रस्ते होत आहे. काय अचिव्हमेंट केली आहे? धन्यवाद. मी पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉनमध्ये सहभागी झालो होतो. या ग्राउंडमध्ये 3 वर्षापासून येतो, हेच माझं प्रेरणास्थान आहे ग्राउंड. आणि हे माझं कुटुंब आहे सुप्रभात, यांच्यापासून प्रेरणा भेटली. तर काय असतं, हे आरोग्य सर्वात अगोदर आहे. आपण फिट असेल तर सर्व फिट आहे. संपत्तीच्या अगोदर आरोग्य. आणि इथं आल्यामुळे मला प्रेरणा भेटली. इथं पण आणखी जर चांगली डेव्हलपमेंट झाली, इथं पोलीस भरतीसाठी लोक येतात, खेळासाठी स्वेच्छेने लोक येतात. सकाळी 4:30 ते संध्याकाळी जवळपास 9-9:30 पर्यंत इथं कंटिन्यू कोणी लोक असतात. तर इथं आणखी जर योगदान दिलं तर नवी पिढी देशाला जी चांगली गरजेची ती नक्कीच निर्माण होईल. काही प्रभागात कशी कशी कामं झाली आहेत, काय वाटतं तुम्हाला? प्रभागात चांगली कामं झालेली आहेत. चांगले काम. रस्ते, लाईट आहे, सगळं आहे. ग्राउंड वगैरे ते स्वच्छता असं काही झालं पाहिजे. ओपन स्पेस मधले ना का ती स्वच्छता, बाकी सगळं म्हणजे केलेलं आहे. रोड वगैरे, लाईट्स वगैरे आहेत. वार्डमध्ये कामं समाधानकारक अशा रीतीने झालेले आहेत. आमचा मूळ प्रश्न होता रस्ते, ड्रेनेज आणि लाईटची सोय. तर ह्या तिन्ही गोष्टी बऱ्यापैकी साध्य झालेल्या आहेत. आमच्याकडे आत्ता एक दिवाळीपूर्वी सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता झाला, त्याच्यामुळे जी मुख्य समस्या होती वाहतुकीची ती चांगल्या पद्धतीने सुटलेली आहे. गाडे सरांचं काम काही अंशी समाधानकारक आहे. आता त्यांना नव्याने ते इच्छुक आहेत, त्यांना शुभेच्छा. या जॉगिंग ट्रॅक वरती खऱ्या अर्थानं ज्यांनी खरं आरोग्यदायी राहायला पाहिजे अशा काकू माझ्या सोबत आहेत. काकू, इलेक्शन आता जाहीर झालेलं आहे. तुमच्या जो काही भाग असेल तिथे नगरसेवकांनी कशी कामं केलेली आहेत, काय काय मदत झाली आहे? आता तर केलेली आहेतच. आता कोणी यांनी डस्टबिन वाटल्या आहेत, कोणी पिशव्या वाटल्या, कारण सुद्धा प्लास्टिकच्या प्रदूषणासाठी एक प्रचार केला ना, त्यामुळे त्यांनी घरोघर किंवा भाजीवाल्यांजवळ त्यांना पण त्यांनी कापडी पिशव्या वाटल्या की जास्तीत जास्त पर्यावरणासाठी उपयोग करावा. आणि रस्त्यांवरही त्यांचं तसं लक्ष असतं. आता तर सध्या रस्ते बरेच स्वच्छ झालेले आहेत आणि आम्ही सुद्धा काही आता मध्येच दिवे लागत नाही, तर मग आम्ही त्यांनाच फोन करणार. पण ते आमच्याकडे काम होतं आहे त्यांचं. फोन केला की येतात ते आणि विचारणाही होते काय होतंय त्याचे, तसे आमचे काम होत आहे. मैम, मैं आपके पास आना चाहती हूँ. आपके वार्ड में क्या क्या काम हुए हैं और गाड़ी से क्या काम किया? अभी रास्ते का काम तो चालू है, लेकिन अभी हाल फिलहाल बंद है. तो लाइटें भी अभी बाजू में कोई समझो बुलाता तो आते, कभी आते कभी नहीं आते, इससे हो रहा. हाँ, बाकी रास्ते तो हमारे यहाँ जो एकीरा चौक से टेलीफोन ऑफिस तक उसको 6-8 महीने हो गए अभी ऐसे ही पड़ा है. हाँ,
तो वो बनेगा तो अच्छा बनेगा, तो करेंगे जल्दी तो अच्छा है. मी आता प्रभाग क्रमांक 3 मधील आनंद नगर मधील विठ्ठल रुक्मिणी मंदिर या ठिकाणी आली आहे. अत्यंत सुंदर हे मंदिर आहे आणि खऱ्या अर्थानं लहान मुलं असतील, वयोवृद्ध माणसं असतील यांच्यासाठी उठण्या बसण्यासाठी देखील ही अत्यंत सुंदर जागा आहे. बघूयात इथं काय काय कामं झालेली आहेत आणि कशा पद्धतीनं इथं आपण चर्चा करणार आहोत आणि बघणार आहोत की कामं काय झालेली आहेत. या ठिकाणी मला या मंदिर परिसरामध्ये मेंबर भेटलेले आहेत प्रभाग 3चे माजी नगरसेवक योगीराज गाडेसर. गाडेसर, प्रभाग 3 मध्ये काय कामं झालेली आहेत, काय सांगाल त्याबद्दल आणि काय म्हणतायत मेंबर? मागील 8-9 वर्षात अनेक ठिकाणी रस्त्याचे ड्रेनेजचे कामं असतील किंवा अजून स्ट्रीट लाईटचे कामं असतील लोकांचे किंवा काही ठिकाणी संरक्षण भिंत करण्याचे कामं असतील, असे वेगवेगळे विकास कामं ज्या ज्या भागाच्या गरजेनुसार केलेले आहेत. काही मंदिराच्या ठिकाणी पेविंग ब्लॉक असतील, पावन गणपतीच्या ठिकाणी पेविंग ब्लॉक बसवणं असेल किंवा सिव्हिल हार्डकोत वैष्णव माता मंदिरपाशी पेविंग ब्लॉक बसवणं असेल किंवा विठ्ठल रुक्मिणी मंदिरच्या तिथे पेविंग ब्लॉकचं काम बसवण्याचं असेल किंवा काही ठिकाणी निधी टाकणं शक्य नसतं, मग तिथं आम्ही स्वतः स्वखर्चाने पण निधी टाकून काम करून घेतो. किती टर्मचे नगरसेवक राहिलात तुम्ही? मला 2 टर्म झालेले आहेत नगरसेवक. 2 टर्म मध्ये काय अशी महत्वाची कामं मार्गी लावली आहेत जेणेकरून लोक पुन्हा एकदा तुम्हीच त्यांना मेंबर म्हणून हवेत असं म्हणतायत? प्रथम आपण निवडून आल्यावर मूलभूत योजनेतून शिलाताई शिंदे आणि सुरेखाताई कदम महापौर असताना अनेक महत्त्वाचे रस्ते ह्या प्रभागात त्यावेळेस आम्ही खतवले होते आणि शिवाय झोपडी कॅन्टीन ते नवीन कलेक्टर ऑफिस असा महत्त्वाच्या रोडचे अनेक अडथळे त्यावेळेस होते. तर त्यावेळेस शिवसेनेची सत्ता असून आम्ही अनेक मीटिंग महापालिका टाउन प्लॅनिंग सोबत घेऊन ते रस्त्याचे अडथळे दूर केलेत. जे जे रस्त्यात ज्यांची जमीन येत होते त्यांच्या संग मीटिंग घेऊन त्यांच्याशी त्यांना पालिकेचा मोबदला देऊन त्यांना कसं हे करता येईल, तर असं त्यांना ती जमीन पालिकेला कसं हस्तांतरण करता येईल, त्यांना मोबदला कसं मिळेल यासाठी प्रयत्न केला ना. आज तो रोड आता काम चालू आहे त्या रस्त्याचं आणि एकदा तो रोड खुला झाला तर झोपडी कॅन्टीन ते नवीन कलेक्टर ऑफिस संभाजीनगर रोड हा सगळ्यात मोठा रोड नगर शहरात एक महत्त्वाचा कमर्शियल रोड होईल. सर, तुम्ही आम्हाला सांगताय की 10 वर्षात तुम्हाला बराच काळ मिळालेला आहे, लोकांनी तुमच्यावरती इतका विश्वास ठेवलेला आहे. झालेली कामं जरा प्रभागातली दाखवाल का आम्हाला नेऊन? नक्की दाखवेल. आणि मी जसं निवडून आलो पहिल्या दिवशीपासून एकही कामाचं श्रेय मी कधी घेतलं नाही आणि कुठेही आम्ही पाट्या वगैरे लावत नाही कामाच्या. आणि दुसरं, जनतेच्या पैशातून जनतेची कामं असतात. आहे जनता कर भरती म्हणून जनतेच्या पैशातून ही जनतेची कामं आहेत. म्हणून मी नेहमी ह्या प्रभागात चांगली अवेअरनेस पण आहेत. इथले नागरिकही सुशिक्षित आहेत आणि त्यांनाही मी ह्या 2 टर्मपासून प्रत्येक काम झालेलं सांगतो की हे तुमचं श्रेय आहे, तुमच्या पैशातनं तुमची कामं आहेत, म्हणून हे एस्टिमेट तुम्ही आहेत, चांगलं काम करून घ्या. ठेकेदाराकडून आम्ही 1 रुपये घेत नाही, पालिकेकडून घेत नाही, नगरसेवकांकडून भ्रष्टाचार कुठेही केलेला नाही. म्हणून जनतेलाही विश्वास आहे आणि जनतेच्या पैशातून जनतेची कामं आहेत, म्हणून याचं श्रेय प्रत्येक कामाचं आम्ही जनतेलाच देतो आणि आम्ही श्रेय घेत नाही. चला तर मग आपण मेंबर सोबत प्रभागात जाऊन त्यांनी केलेली कामं ही ग्राउंडला जाऊन बघूयात. सर, हा प्रभाग क्रमांक किती आहे? प्रभाग क्रमांक 3. इथं काय कामं झालेली आहे त्याबद्दल काय सांग? योगीराज साहेबांनी आमचं पहिल्यांदा इथं एक मंदिर होतं आणि मुंजोबाची प्राणप्रतिष्ठा फक्त करायच्या आधी मुंजोबाच्या अशा लेवलला खाली होते. मग आम्ही लोकांनी पहिल्यांदा तिथे एक छोटंसं देवघर बसवलं, पण देवघर एवढं प्रॉपर होत नव्हतं. मग त्याच्यानंतर आम्ही थोडीशी डेव्हलपमेंट तिथं दाखवली, तेव्हा पुढचा भाग सगळा साधा होता, मातीसारखा. मग त्या ठिकाणी साहेबांनी सांगितलं की मी तुम्हाला पेविंग करून बसून देतो, पण त्याचा बरं फॉलोअप घेतलेला तर त्यांनी 1 दिवस आणून टाकले आणि बसून पण दिलं. म्हणजे आम्हाला काहीही फॉलोअप न घेता तेव्हा एकदा त्यांनी सांगितलं, एकदा म्हणले होते की मी बसून देतो, त्याच्यानंतर आम्ही पण काही बोललो नाही. 1 दिवस अचानक पेविंग आणि बसून पण दिलं. त्याच्यामुळे इतका सुंदर आणि सुशोभित झालेलं आहे. त्याच्यानंतर लायटिंगचं शेजारचे बाकडे बिकडे त्यांनी न सांगता आणून ठेवले, जेणेकरून हा प्रभाग सुंदर दिसेल, हा भाग सुंदर दिसेल. आणि वास्तविक तसंच झालेलं आहे. खूप प्रसन्नता निर्माण झालेली त्या सुशोभीकरणामुळे. जेव्हा पेविंग ब्लॉक आले होते तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही साहेब पैसे देणार आहेत आम्हाला आणि साहेबांच्या गणितातून आहे. त्याच्यामुळे हा पूर्णपणे त्यांच्या स्वतःच्या स्वखर्चातून असेल असा आमचा पूर्ण अंदाज आहे. ह्या रोडचं कामसुद्धा साहेबांनी पाठीमागेला करून घेतलं. बऱ्याच वर्षापूर्वी हा रखडलेला पार्ट होता, पण साहेबांनी त्याच्यात जातीने लक्ष घालून हा रोड आम्हाला करून दिला, ज्याचा आम्हाला खूप चांगला उपयोग झाला आहे. कारण पाणी, या ग्राउंडचं पाणी सरळ रोडवर यायचं आणि ते कधी कधी घरात पण जायचं. मग त्या अनुषंगाने त्यांनी जी कामं केली ते ह्या पार्टमधलं ह्याची जाडी वाढवायची किंवा काय, याच्यावर बराच टेक्निकल अभ्यास करून साहेबांनी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालून ते काम करून दिलं. सुशोभीकरणच व्हावं एवढीच इच्छा आहे आता. कारण काय झालं आहे, घाणीचं साम्राज्य वाढत चाललेलं आहे. जरी पालिकेची घंटागाडी येत असेल तरी काय होतं, लोकांना शिस्त नसल्यामुळे
खूप कचरा बऱ्याच ठिकाणी जमा होतो आणि त्याला काहीतरी एक कायद्याने अनुषंगाने घालावं अशी माझी इच्छा आहे, जेणेकरून मग जे साहेबांसारखे जे होतकरू मेंबर्स असतात त्यांना सुद्धा काहीतरी पायंडा मिळेल काम करायला. मॅडम, प्रभागातली कुठली कुठली कामं झालेली आहेत त्याबद्दल काय सांगाल? सर्वप्रथम मी योगीराजांचे खूप खूप आभार मानन, कारण आमच्या एका कॉलवर ते आम्हाला उपस्थित असतात. आमचे सर्व स्वच्छतेचे म्हणा, कचरा गाडी, नंतर रोडचे कामं, नंतर मुंजोबाच्या प्रत्येक मंदिराच्या याच्यासाठी आम्हाला त्यांचे सहकार्य खूप छान छान लाभतं आणि आमच्या बऱ्याचशा अडचणी त्यांनी सॉल्व्ह केल्यात. अजून एक अडचण म्हणजे आमच्या समोरची ही कचरा वगैरे हे व्यवस्थापन करावं अशी मी त्यांना विनंती करते. काही प्रभागातले प्रश्न सुटलेले आहेत का आणि काय सांगाल? तसं योगीराज दादांचं ह्यांनी सांगितल्याप्रमाणे की एका कॉलवर ते हजर असतात, दुसऱ्या क्षणी म्हणजे लगेचच येतात ते, आणि प्रभागातले प्रश्न सुटलेत, पण अजून भरपूर अशा समस्या आहेत की पाणी येत नाही आम्हाला, रस्ते नाही. आता स्पीड ब्रेकरसाठी आम्ही इतक्या फोन वगैरे करून सुद्धा अजून उपलब्ध झालेले नाही आहे स्पीड ब्रेकर. आणि स्वच्छतेचं म्हणाल तर तुम्ही बघताय, जरा म्हणजे कॅमेरा तिकडे फिरवला तरी चालेल, ग्राउंडविषयी आम्हाला म्हणजे खूप मोठी समस्या आहे ती. जरी वादातलं असतं ते ग्राउंड तरी सुद्धा त्यांनी ते स्वच्छ ठेवावं अशीच एक अपेक्षा आहे. कारण की आमच्याप्रमाणे इथे म्हातारी आजी आजोबा सगळेजण इथे मुंजोबा मंदिराच्या इथे येऊन बसतात, त्याच्यामुळे ती एक मोठा प्रश्न आहे. महानगरपालिकेच्या गाड्या येत नाहीयेत का, जे कचऱ्याचं इथं साम्राज्य होते, काय सांगाल? कचरा घंटागाडी येते, दिवसाआड येते, पण इथे स्वच्छ करायला आम्हाला ठेकेदार नाहीये, पालिकेचे लोक नाही आहेत, येऊन तिथे कोपऱ्यावर बसून राहतात, पण इथे एक जण सुद्धा खराटा मारत नाही. वर्षानुवर्षे म्हणजे सगळेजण आपापल्या दारासमोरच झाडतात. ग्राउंड स्वच्छ ठेवायला कोणीही येत नाही, सगळ्यांना सांगून ठेवलं, सगळं झालं. ताई, प्रभागाचा विकास झालाय का? काय कामं बाकी आहेत, काय कामं झाली आहेत, त्याबद्दल काय सांगाल? विकास प्रभागाचा झालाय म्हणजे, पण हेच म्हणजे घाणीचा प्रश्न, घंटागाडीमध्ये येत नव्हती, आता ती रेग्युलर यायला लागली. आणि योगीराज दादा जसं ह्या म्हणतात की म्हणजे एक फोन केला की ते येतात आमच्याकडं, आमच्या समस्या जाणून घेतात. म्हणजे एवढे 4 नगरसेवक असून फक्त त्यांनीच आतापर्यंत आमच्या बऱ्याचशा समस्या हे केल्यात, म्हणजे एका कॉलवर. बाकीच्यांनी पण येऊन मधून अधून काय केलं असेल ह्या रस्त्याचं वगैरे, पण जास्त करून योगीराज दादांनीच आमच्याकडे खूप लक्ष दिलं. पुन्हा एकदा इलेक्शनला उभं राहिल्यानंतर चालतील असं वाटतंय का तुम्हाला? हो, चालतील ना, का नाही चालणार, चालतील. जे आमचं काम करतील ते आम्हाला आम्हाला त्याच्याशी बाकीच्यांचं काही हे नाहीये. जे आमचं काम करण ते आम्हाला हवेत. मंजोबाच्या मंदिरासाठी तुम्हाला कोणी सहकार्य केलं? मुंजोबाच्या मंदिरासाठी सुद्धा त्यांनी वेळोवेळी सहकार्य केले योगीराज दादांनी, आणि भरपूर म्हणजे भैया वगैरे होते तेव्हापासून म्हणजे आहे. खूप प्रयत्न केलेत म्हणजे नाही का लोकांनी, ह्या जागेसाठी त्यांनी खूप प्रयत्न केले योगीराज म्हणजे दादांनी पण, आणि खूप म्हणजे स्वच्छतेचे प्रमाण त्यांनी पण खूप लक्ष दिलं, पण त्यांच्या कामात पण पदोपदी खूप अडथळे आले, त्याच्यामुळे मग ते मागं पुढं असं झालं नाही का, सहकार्यावरून त्यांना पण भेटलं नाही, त्याच्यामुळे ते अडथळे म्हणजे ते राहून गेलं असं. पण त्यांनी त्यांचा प्रयत्न खूप चांगला ठेवलेला आहे. सर, प्रभाग क्रमांक किती आपला? 3. कामं झाली आहेत का ह्या प्रभागात? येस. काय काय कामं झाली आहेत आणि काय व्हावीत अशी अपेक्षा आहे आपली? सिमेंट काँक्रीट रोड झालेला आहे, हं. त्यावरती स्वच्छता वेळोवेळी होत आहे. आणि डिमांड केल्यानंतर नगरसेवक लोक धावून येतात काम करण्यासाठी. कोण नगरसेवक राहिले तिथे? महापालिकेला मेंबरने जाहिरात देणं आणि त्याच जाहिरातीप्रमाणे ॲक्च्युअली काम करणं याला महत्त्व असतं. नुसती फुशारकी मारायची आणि काम काहीच करायचं नाही, याच्यावर आमचं फार लक्ष असतं. मग आम्ही त्या मेंबरला त्याचा रस्ता दाखवतो. त्यामुळे ज्या मेंबरला काही काम करायचंच असेल तेवढंच त्याने बोलावं, तेवढंच प्रॉमिस करावं, अन्यथा नाही, फसवू नये. आणि हीच मालिका सगळ्यांना लागू असली तर फारच चांगलं होईल. तर जास्त बोलण्यात काय अर्थ नाही. आता गाडे साहेब संपर्कात आहेत, त्यांना मी फटकरीत असतो, ते काम करतात, त्यामुळं आम्ही धावून पळत येतो त्यांच्याकडे. प्रभाग क्रमांक किती तुमचा? 3. कामं झाली आहेत का? खूप छान काम झाले. रस्ते, जॉगिंग पार्क, वयस्कर लोकांना फिरण्यासाठी जागा, चांगले काम केलेलं आहे सरांनी. रस्ते आता थोडेफार चांगले झालेले आहेत पहिल्यापेक्षा. इथं चांगली स्वच्छता आहे, चांगले कामगार येऊन स्वच्छता करतात. नगरसेवक कोण आहे तिकडे? इथं योगीराज गाडे सर, कामं केली आहेत का त्यांनी खूप चांगले काम केलेले.
पुढच्या इलेक्शनला येतील का परत? काय हा वाटतं? ते 100% येणार ते. आमचे सर्वसामान्याचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. फोन केला तर ते एका फोनवर येते आणि काम होईपर्यंत थांबते. असं नाही मी करतो शेवटपर्यंत ते थांबतेत काम होईपर्यंत. आमचे कॉलनी ड्रेनेजचे प्रॉब्लेम होता ते सॉल्व्ह करून दिला. कॉन्क्रीटचे रस्ते त्यांनी व्यवस्थित करून दिले चांगले. आणि व्यक्तिगत काय काम असलं तेही ते करतात म्हणून ते प्रत्येकच्या मनात आहे गाडे साहेब. प्रभाग क्रमांक 3 मधील जे माजी नगरसेवक आहेत त्यांनी खरंच कामं केलेली आहेत का? कामं ग्राउंडला झाली आहेत का? तेच आपल्याला पाहायचंय. काय म्हणता मेंबर अंतर्गत मी आता आहे सिव्हिल हाडकोमध्ये. माझ्यासोबत आहेत माजी नगरसेवक योगीराज काळे. सर, काय कामं झाली आहेत या आपण ज्या ठिकाणी उभे आहोत, काय सांगाल त्याबद्दल? आता सिव्हिल हाडकोमध्ये आपण जर पाहिलं, हे वैष्णव माता मंदिर आहे. इथं पेविंग ब्लॉकचं काम असेल किंवा संरक्षण भिंत आहे आपल्या मागं. तर संरक्षण भिंत आम्ही इथं लोकांची मागणी होती की इथं ओढ्यापाशी एक संरक्षण भिंत असली पाहिजे. तर पहिल्या फेजमध्ये आम्ही अर्धी ही संरक्षण भिंत केलेली आहे आणि पुढची जी राहिलेली आहे ते पुढच्या जसं निधी येईल तसं उपलब्ध झाल्यावर आम्ही लोकांना आश्वासन दिलं आहे की पुढचे आम्ही संरक्षण भिंत देऊ. आता हे वैष्णव माता मंदिरला पेविंग ब्लॉक पहिल्या टप्प्यात गेलं आणि पुढच्या टप्प्यात परत एकदा आम्ही पेविंग ब्लॉकचं वाढून दिलं होतं. स्ट्रीट लाईट पोलला स्ट्रीट लाईटला वगैरे लावून दिले होते. आणि ज्यावेळेस सुरेखाताई कदम महापौर होत्या, मूलभूत सुविधाचा जो निधी होता त्यावेळेस इथं जो डांबरीकरणचा रोड आणि स्ट्रीट लाईटचे पोल वगैरे टाकण्यात आलेले होते. आणि आता तसंच जो मेन रोड आहे सिव्हिल हाडकोचा, तर ते महापौर रोहिणीताई शेंडगे असताना आम्ही तो पालिकेतून मागणी केली होती की हा कॉन्क्रीट रोड झाला पाहिजे मेन सिव्हिल हाडको ते भगतमाळा आणि पुढचा जो रोड आहे. तर अशा अंतर्गत आणि मेन म्हणजे हे याचं कामाचं श्रेय आम्ही घेत नाही त्याचं कारण का पार्टी पण लावत नाही. कारण की मी 2 टर्म झाले नगरसेवक आहेत आणि पहिल्यांदा निवडून आल्यापासून मी लोकांना सांगतो की तुमच्या पैशातनं तुमची कामं आहेत, जनतेच्या पैशातनं जनतेची कामं आहेत. म्हणून कधीही दोन्ही टर्ममध्ये एकही कामात 1 रुपयाचाही भ्रष्टाचार केला नाही. कोणताही ठेकेदार किंवा कोणत्याही पालिकेचा अधिकारी देखील तुम्हाला सांगेन की योगीराज गाडेंनी कधी आम्हाला कोणत्यासाठी दबाव टाकलेला नाही. आणि नागरिकांनाही सांगितलं की हे तुमच्या पैशातनं तुमची कामं आहेत. म्हणून आमच्या प्रभागात नागरिक देखील जागृत आहेत आणि त्यांना एकही सांगितलं की निधी कुठूनही द्या सरकारी, तुम्हाला आमदार खासदार वगैरे कुणीही निधी देत असेल तर त्याला विरोध वगैरे करत नका जाऊ, कारण की आपल्याच पैशातनं आपली कामं आहेत. म्हणून आमच्या प्रभागात भरपूर कामं होत राहतात. सर, कुठला प्रभाग आहे हा? हा प्रभाग क्रमांक 3. काय काय नगरसेवकांनी कामं केलेली आहेत आणि कोण नगरसेवक होते इथे? नगरसेवक आमचे लाडके नगरसेवक म्हणजे योगीराज गाडे. त्यांनी चांगली कामं केलेली आहेत. मंदिराचे इथे प्लेइंग ब्लॉक वगैरे टाकलेले आहेत. असे कामं बरेच केलेले आहेत त्यांनी. वड्याला कंपाऊंड वगैरे भिंत बांधून दिलेली. ते कचरा आणून टाकतात कारण गाडी वेळेवर येत नाही त्यांच्या. सकाळी 8ला गाडी आहे पाहिजे ते येत नाही. ते इथं कचरा टाकतात. कचऱ्यावाली फक्त इथंच झाली, ती इकडं पुढं सरकत नाही. सकाळी 6 ते 6:30पर्यंत बसती. मूळ ड्रेनेजचं काम पूर्ण झालं पाहिजे. पाणी आहे व्यवस्थित, तसं काही हे नाही, कमी पडत नाही. ड्रेनेजची लाईन चोकप सारखी होती. माझ्या दारात सगळं सारखं पाणी येतं. मी आता आहे पाईपलाईन रोड येथील नरहरी नगरमध्ये आणि प्रभाग क्रमांक 3 मध्ये काही रहिवासी आहेत माझ्यासोबत. सर, प्रभागाची काय काय कामं झाली आहेत आणि काय सांगाल? आता सध्या डांबरीकरण झालेले रोडचे सगळे आणि पाण्याचा मोठा प्रश्न होता आमच्याकडे प्रलंबित बऱ्याच वर्षांपासूनचा, तो पण आता निघालेला आहे. त्यामुळे आता बऱ्यापैकी सुधारणा झालेली आहे वॉर्डमध्ये. नगरसेवक कोण आहेत आणि कामं झाली आहेत का? आता सध्या आमच्याकडे अजिंक्य बोरकर आहेत आणि गाडी साहेब एक आहेत. तर त्यांनी भरपूर लक्ष दिलेलं आहे या प्रभागात आणि बऱ्याचशा आमच्या ज्या समस्या होत्या त्या त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मॅक्झिमम समस्या आमच्या सुटलेल्या आहेत आता. ताई, काय काय तुमच्या वॉर्डमध्ये सुधारणा झाल्यात? नगरसेवकांनी कामं केली आहेत का? याची कामं झालीत रस्त्याची आणि मंदिरामध्ये स्वच्छतेचं काम राहिलेले ते व्हावं असं आमची अपेक्षा आहे सगळ्यांची. नगरसेवक कोण आहेत इथे आणि कामं केली? अजिंक्य बोरकर आणि योगीराज गाडे आहेत. आम्ही हाक मारली की लगेच धावून येतात. फोन केला आम्ही महिला म्हणून फोन करतो त्यांना, असंच आहे असंच काम करायचंय, लगेच येतात आणि करतात. ताई, कामं झाली आहेत का वॉर्डमध्ये? हो झाले. नगरसेवक कामं करतात? हो करतात. आमच्या इकडे तर झालेलं आहे. स्वच्छता मात्र नेहमी ठेवायला सांगायचे, कारण रोज झाडलं जात नाही.
रोज झाडलं जावं आणि मंदिराचे ग्राउंड पण साफ कायम हवं. ते फार घाण आहे आता. तुमच्या इथं पाण्याचा प्रश्न व्हायचा, पावसात पाणी यायचं, तो मिटला का? हे 2-4 वर्षात येत होतं. अगोदर नाही, हा रस्ता उंच केल्यापासून पाण्याचा प्रश्न होता. आत यायचं, आम्हाला उंबरे फोडावे लागले, खूप त्रास झाला आम्हाला. 4ही रूममध्ये आमच्या पाणी होतं, घरात पाणी यायचं, घोट्या इतकं पाणी. कुणी मदत केली तुम्हाला? आम्हाला हे गाडे साहेब आणि बोरकर साहेब, हा लंके साहेब खासदार आणि गाडे साहेब, त्यांनी सगळे आमचे उंबरे फोडून पाणी बाहेर काढून दिलं. खूप 2 वाजता रात्री मशीन लावून सगळं पाणी काढलं. फार त्रास झाला आम्हाला तेव्हा. एक तर आम्हाला चालता येत नव्हतं, अतिशय त्रास. म्हणजे आम्हाला उठून असं थोडंसं 2 पावलं पण चालता येत नव्हतं पाण्यातून. पण त्यात त्यांनी फार मदत केली आम्हाला. काका, आता इलेक्शन सुरू आहे, नगरसेवकांनी कामं झालेली आहेत. काय वाटतंय तुम्हाला, आता पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून येतील काय? माझ्या हिशोबाने यायला पाहिजे. बाकी लोकांची हे नाही, पण माझी साथ आहे त्यांना. कोणाला? गाडे साहेबांना साथ आहे माझी. कामं झालेत का? कामं त्यांनी केलेली, बोलवलं ते येतात ते आणि काळजीपूर्वक लक्ष देतात आमच्याकडे. कसं आहे प्रभागातलं काम आणि काय काय कामं झाली आहेत? आमचा आता सिमेंटचा रोड झाला, अंतर्गत रोड झाले, फक्त एक रोड बाकी शिल्लक राहिलेला आहे. तेवढा ते सांगितलेलं आहे त्यांना, ते करतो म्हणले. आचारसंहिता लागली ना आता, त्याच्यानंतर करतो म्हणले. पाणी येत होतं आमच्याकडे पाठीमागून, ते पाणी यायचं यावेळेस बंद झालं. कुणी काम करून दिलं पाण्याचं? आता गाडे साहेब होते, त्यांनी लंकेंना रात्री 1:30 वाजता इथं कॉलनीत आणलं होतं. सगळ्या घरात पाणी होतं या बंगल्यामध्ये, आमच्या रो हाऊसिंगमध्ये. ते सगळं पाणी मोटर लावून काढून दिलं. आयुक्तांना भेटले, आयुक्त आले होते, स्वतः खासदार आले होते, गाडेसाहेब होते. आणि त्यांना न बोलावता ते येतात. पाऊस आला का त्यांना माहिती येतं पाणी येतं म्हणून. त्यांना बोलवायची गरज नाही, फोन करायची गरज नाही. महानगरपालिका तर कचरा गाडीसाठी काम करते ना, मग तुमच्याकडे पोहोचत नाहीत का? नाही, वेळेवर नाही येत, अनियमित कधी येते कधी नाही येत. 4-4 दिवस येते, येत नाही, काही नाही. आज आली की परत 4-5 दिवसांनी येते परत गाडी. रस्त्यांची साफसफाई होतीये का? हो, साफसफाई वगैरे नियमित होते. ते रस्ते लेवल नसल्यामुळे काय होतं की गटरचं पाणी तर सगळीकडे जातच, घरातून हे होतं. तर जे पाणी गटरीत जायला पाहिजे त्याची सोय नसल्यामुळं पाण्याचा एक त्रास होतो पावसाळ्यात. कारण काय, आजूबाजूला दुसरे गटर नाही. पूर्वी कसं साईडला गटर होते, आता मधून गटर काढले, पण त्याला इनलेट नाही. इनलेट नसल्यामुळं पाणी जात नाही आणि एक तर लेवल नाही आहे. एक ठराविक ठिकाणी तुम्ही पावसाळ्यात आल्या तर 4 ठिकाणी तुम्हाला पाणी साठलेलं दिसेल. सर, प्रभागातली कामं झाली आहेत का? कशी कामं झाली आहेत? झालेली आहेत, पण काय काय अपुरे असल्यासारखं. म्हणजे कसं वाटतं, समजा ॲक्च्युली पाण्याचा स्लोप आहे ना, तो व्यवस्थित गेल्या नसल्यामुळं प्रत्येकाच्या दारात पाणी साचतं. पाणी साचल्यामुळं मग तो जाण्या येण्याला अडचण येते आणि काही वेळेतच मग ते पाणी मुरल्यामुळे ते घरात बी मुरू शकतं, समजा असं होऊ शकतं. त्यासाठी पाण्याचा निचरा व्यवस्थित झालेला नाही, किंवा तिथं होल जर टाकले ना, तर होल टाकले तर मग बरोबर पाणी पाईपलाईनमध्ये मुरत जाईल पाणी असे. पण ते होल नसल्यामुळं पाणी तसंच राहतं आणि ते एकदम आमच्या त्या दारात खड्डा साचतो. त्या पाण्यात जो गुडघीतकं पाणी साचतं तिथं आमच्या इथं. आणि गुडघीतकं पाणी साचल्यामुळं लहान पोरांना तर बाहेर येता येतच नाही, पण गाड्याचा सुद्धा प्रॉब्लेम येतो आमच्या इकडून तिकडं व्हायला सुद्धा गाड्या. नगरसेवक कोणी आहे? नगरसेवक आपले हे ती अमोल गाडी आहे, परत योगीराज गाडी आहे, ती 4 नगरसेवक येते. स्वप्ने कामं करते ते समजा ते, पण तर थोडं हे काम रोडचं फक्त अपुरे राहिलेलं आहे थोडं हे आमचं. काम कोणाच्या ह्याच्यात झालंय असं वाटतं? हे योगीराज गाड्यांच्या थ्रू झालेलं आहे आणि हे स्वप्नील शिंदेने केलेलं होतं. स्वप्नील शिंदेच्या काळातलं हे रोडचं काम जुनं आहे. हे जुनं स्वप्नील शिंदेच्या काळातलं झालेलं आणि मेन रोड आहे ते आता हे नाही केलेलं आहे योगीराज गाडी. कसं योगीराज गाडी? चांगले त्यांचे काम चांगले येते शिवर येते ना. आपण प्रभाग क्रमांक 3 मध्ये फिरतोय आणि नरहरी नगर मध्ये आपण जाऊन आलो आहोत. माझ्यासोबत मेंबर आहेत. गाडे सर, नरहरी नगरचा प्रश्न आहे तो सुटलाय का? नरहरी नगरला आपण पाहिलं तर दरवर्षी पाण्याचा त्रास होता. अर्धा 1 तास पाऊस झाला तरी लोकांच्या घरात पाणी जात होतं, गुडघ्या इतकं. दरवर्षी हा त्रास होता. आम्ही
आणि बाकीचेही नगरसेवकांनी अनेक वेळेस महापालिकेत फॉलोअप घेतला, सभागृहातही विषय मांडला. मी स्वतः देखील PM ऑफिसला देखील याची तक्रार केली. PM ऑफिसवरून पालिकेला विचारणा बी झाली. नंतर खासदार साहेबांना आम्ही पण एकदा मागच्या वर्षी इथं पावसात आलो होतो. नंतर कलेक्टरशी बोललो. मग DPDC मधून त्यांनी याच्यासाठी फंड्स पण रिलीज केले होते की मोठी लाईन टाकून याचं समस्या सॉल्व्ह करायचं. आणि ह्यावेळेस ती मोठी लाईन त्या साईडनी पालिकेच्या माध्यमातून टाकण्यात आली. आणि त्यामुळं ह्यावर्षी एवढा रेकॉर्ड ब्रेक पाऊस जिल्ह्यात होता, तर एकही थेंब पाणी किंवा कोणाच्या घरात यावर्षी पाणी गेलं नाही. फक्त आम्ही प्रार्थना करतो पुढच्या वर्षी आणि त्याच्या पुढेही जाऊ नये. एवढं. धन्यवाद. लोकांचे काही अंशी प्रश्न सोडण्याचं काम मेंबर करत आहेत, मात्र लोकांचं काय म्हणणं आहे ते देखील आपल्याला जाणून घ्यायचं. प्रभाग क्रमांक 3 मध्ये गाडे सरांनी केलेल्या कामाला कुठेतरी सकारात्मक असा कौल मिळत आहे. मात्र आगामी काळामध्ये देखील निवडणुकीला सामोरे जात असताना काय कामं करण्याची इच्छा आहे त्यांची आणि काय विजन घेऊन ही निवडणूक लढतात. गाडे सर, पुन्हा एकदा लोकांचा आवाज आहे की मेंबर म्हणून तुम्ही पाहिजेत, पण काय कामं करणार आहात किंवा काय विजन असेल? खरं तर नागरिकांना आजपर्यंत मी खोटे शब्द दिलेले नाही, खोटे शब्द द्यायला आवडतही नाही. पण माझा इच्छा आहे आणि प्रयत्नही आहे की नागरिकांना बेसिक सुविधा जसं आत्तापर्यंत आम्ही देत आलो आहे, रस्ते, पाण्याची लाईन असेल, ड्रेनेज लाईन किंवा लाईट, हे तर मूलभूत सुविधा आम्ही लोकांपर्यंत पुरवणारच आहेत. पण भविष्यात महिलांचा सुरक्षतेचा प्रश्न असेल, इथं चोऱ्या माऱ्या मोठ्या प्रमाणात होत्या उपनगरात, तर त्यासाठी मेन चौकात CCTV बसवण्याचा प्रयत्न आणि अजून जर ॲडव्हान्स कसं आपल्याला करता येईल किंवा जे MSCBचे तारा वगैरे जे वरतून जातात ते कसं अंडरग्राऊंड करून ते करता येत. गॅसची लाईन जी आहे, गॅस घरोघरी गॅस लाईन पोचवण्याचं एक आमचं मानस आहे पुढं. पण ते थोडं जसं वेळ आणि निधी मिळेल तर त्या टप्प्याने आम्ही प्रत्येक भूमिका बजावतो. पण लोकांना खोटे शब्द देण्यात आवडत नाही. पण जसं आम्ही कामं करतो तसे वर्कआउट होते तसे डायरेक्ट लोकांपर्यंत त्यांची कामं त्यांच्याच पैशातनं आम्ही करून देऊ. धन्यवाद. नक्कीच हा प्रामाणिकपणा आहे आणि प्रामाणिकपणाच कुठेतरी जिंकतो. काय म्हणता मेंबर, या सत्रामध्ये आपण पहिला टप्पा प्रभाग क्रमांक 3 मधला पूर्ण करतोय, मात्र दुसऱ्या टप्प्यात देखील काय कामं झाली आहेत, काय कामं होणार आहेत आणि लोक काय म्हणतात मेंबर बद्दल हे देखील आपल्याला ऐकायचंय. तुर्तास मी इथेच थांबतेय. धन्यवाद.